बातमी आहे सोने चांदीच्या दरासंदर्भातली। सोने आणि चांदीच्या दरातल्या तेजीचा बुडबुड आता फुटलेला आहे आणि ऐतिहासिक उंचीवरील सोने चांदी दरामध्ये एक मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। नमस्कार मित्रांनो, सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल, तर तुमच्यासाठी आजचा दिवस सर्वात मोठा आणि आनंदाचा दिवस ठरत आहे। कारण आज सकाळपासून 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेलं आहे। तर या सोन्याचे भाव कोसळल्यामुळे आज सकाळपासून सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आणि चांदीची खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। त्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही सोनं खरेदी करणार असाल किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही चांदी खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाणार आहे। आता बघा, विचार करायला गेला तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अमेरिका, इराण, इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होता। तर या युद्धाचा थेट परिणाम सोन्याच्या भावावरती दिसून आलेला होता। या युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्व प्रकारच्या कॅरेटचे सोने घसरलेले होते। चांदीमध्ये सुद्धा मोठे उलथापालथ पाहायला मिळालेले होते। त्याच पद्धतीने आज सुद्धा सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये मोठे घसरण पाहायला मिळालेले आहे। आता ही घसरण म्हणजे सोन्याची किंमत किती हजार रुपयांनी कमी झालेली आहे आणि चांदीची किंमत किती हजार रुपयांनी कमी झालेली आहे त्याची माहिती पुढच्या 1 मिनिटामध्ये सविस्तर सांगणार आहे। यासोबत तुम्ही सोनं आज खरेदी करायचं, उद्या खरेदी करायचं की परवा दिवशी खरेदी करायचं आहे त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा फायदा होऊन जाईल। तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं, अधिकची चांदी मिळून जाणार आहे। बघा, विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपासून सोनं रॉकेटच्या स्पीडने वाढत होता, चांदी सुद्धा रॉकेटच्या स्पीडने वाढत होती, परंतु अचानक सोन्या चांदीच्या भाववाढीला ब्रेक लागलेला आहे आणि सोन्याचे चांदीचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहेत। सोन्याचे आणि चांदीचे भाव घसरल्यामुळे सर्व ग्राहक तर खुश झालेले आहेत। यासोबत महिलांमध्ये सुद्धा आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। म्हणजेच सर्वसामान्यांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। बघा, विचार करायला गेला तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे संपूर्ण देशभरातील नागरिकांच्या हितांचे निर्णय घेत असतात। सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सोनं हे सर्वांचं एक स्वप्न असतं। सोन्याकडे आपण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सुद्धा पाहत असतो। अडचणीच्या काळामध्ये हे सोनं आपल्याला सावरत असतं, अडचणीच्या काळामध्ये हे सोनं आपल्याला धाडस देत असतं। त्यामुळेच आपण सोनं आणि चांदी खरेदी करून ठेवत असतो। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2025 सालामध्ये सोनं रॉकेटच्या स्पीडने वाढत होता। सोन्याने उच्चांकी आणि ऐतिहासिक दर गाठलेला होता। त्यामुळे सर्व ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवलेले होते, चांदी खरेदीकडे सुद्धा पाठ फिरवलेले होते। परंतु मागच्या 2 दिवसांपासून सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे यासोबत जागतिक बाजारपेठेतील घडामोडी असतील, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी असतील, तर या घडामोडींमुळे सोन्याचे आणि चांदीचे भाव ऐतिहासिक प्रमाणामध्ये कोसळलेले होते। त्यामुळे सर्व ग्राहक सुद्धा खुश झालेले होते। तर एकंदरीत विचार करायला गेला तर सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे, कोसळल्यामुळे, घसरल्यामुळे सर्व ग्राहक आज सकाळपासून सराफांच्या दुकानांच्या आतमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करून थांबलेले आहे। सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत। प्रत्येक ग्राहकाने 2 चाकी गाडी, 4 चाकी गाडी या ठिकाणी आणलेली आहे। या गाडीमधून उतरून प्रत्येक ग्राहक हे सोनं खरेदी करत आहेत। त्यामुळे सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळत आहे, कारण कमी पैशांमध्ये सोनं आणि चांदी मिळत असल्यामुळे सर्व ग्राहक सुद्धा आता खुश झालेले आहेत। तर एकंदरीत सोन्याचा भाव किती हजार रुपयांनी कोसळलेला आहे आणि चांदीचा भाव किती हजार रुपयांनी कोसळलेला आहे हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही हे जाणून घेतलं तर तुमचा फायदाच होणार आहे।
तुम्हाला कमी पैशांमध्ये या ठिकाणी अधिकचं सोनं आणि अधिकची चांदी मिळून जाणार आहे। आता बघा ग्राहकांनो, एकंदरीत सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत ते आपण सविस्तर सांगत आहोत, परंतु सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत हे पाहण्याच्या अगोदर ग्राहकांनो एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे काय की बघा 24 कॅरेटचं सोनं हे शुद्ध सोनं असतं, 22 कॅरेटचं सोनं आपण दागिन्यांसाठी खरेदी करत असतो, 18 कॅरेटचं सोनं याच्यामध्ये डायमंड म्हणजे हिरे असतात, आणि जे 14 कॅरेटचं सोनं असतं तर ते सोनं आपल्याकडे जर कमी पैसे असतील तर आपण ते 14 कॅरेटचं सोनं खरेदी करत असतो। तर हे झालं 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यांचे विश्लेषण। आता तुम्हाला चांदीविषयी माहिती देतो। बघा चांदी ही आपण ग्रॅममध्ये खरेदी करत नाही, चांदी आपण भारामध्ये खरेदी करत असतो। ज्यांच्याकडे जास्त पैसा असतो तर ते अर्धा किलो 1 किलो प्रमाणामध्ये सुद्धा खरेदी करत असतात। काही जण 10 ग्रॅम, काही जण 100 ग्रॅम सुद्धा चांदी खरेदी करत असतात। जर तुम्हाला 1 तोळं सोनं आणि या ठिकाणी 100 ग्रॅम चांदी किंवा अर्धा किलो चांदी खरेदी करायची असेल, म्हणजे ज्या ज्या ग्राहकांना 8 ग्रॅम 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा 2 तोळं 3 तोळं 4 तोळं 5 तोळं किंवा 10 तोळं जास्तीत जास्त सोनं खरेदी करायचं असेल त्यांचा तर डबल फायदा होईल, परंतु ज्यांना कमीत कमी सोनं खरेदी करायचं आहे त्यांचा दुप्पट फायदा होणार आहे, आणि ज्यांना कमीत कमी चांदी खरेदी करायची आहे त्यांचा सुद्धा दुप्पट फायदा होणार आहे। कारण एक गुपित माहिती समोर आलेली आहे, सोन्याची दाबून टाकलेली माहिती आणि चांदीची दाबून टाकलेली माहिती आता समोर आलेली आहे। ही माहिती समोर आल्यामुळे सोन्या चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। सोन्या चांदीचे भाव घसरल्यामुळे सर्व ग्राहक खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर एकंदरीत सोन्या चांदीचे भाव किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत, यासोबतच सध्याच्या स्थितीला तुम्ही सोनं आज खरेदी केलं पाहिजे, उद्या खरेदी केलं पाहिजे, परवा खरेदी केलं पाहिजे, कधी हे सोनं खरेदी केलं पाहिजे त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती देऊन टाकतो। परंतु ग्राहकांना विचार करायला गेलं तर जे श्रीमंत लोक असतात तर ते श्रीमंत लोक किलोमध्ये सोनं खरेदी करत असतात, किलोमध्ये चांदी खरेदी करत असतात, परंतु ते कशामुळे किलोमध्ये चांदी खरेदी करत असतात आणि किलोमध्ये सोनं का खरेदी करत असतात त्यांनी अशी एक गुपित माहिती दिलेली आहे, त्याविषयी सुद्धा आपण बघणार आहोत। बघा जे श्रीमंत लोक आहे, ज्यांच्याकडे भरगंड पैसा आहे, जे जास्त प्रमाणामध्ये सोन्या चांदीची खरेदी करत असतात, त्यांनी एक गुपित अशी माहिती दिलेली आहे। या माहितीमुळे तुमचा आमचा फायदा होणार आहे, त्यामुळे गुपित माहिती तुम्ही सविस्तर ऐकायची आहे। तर बघा विचार करायला गेला तर सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असतात, त्यावेळेस तुम्ही याच्याकडे पाठ फिरवता, परंतु ज्यावेळेस सोन्या चांदीचे भाव घसरत असतात त्यावेळेस तुम्ही शेजारी गेले, समोरचे गेले, आपले नातेवाईक सोने खरेदी करायला गेले म्हणून तुम्ही सुद्धा जात असतात, परंतु तुमचे नातेवाईक सोने खरेदी करायला गेले असतील, चांदी खरेदी करायला गेले असतील, त्यांचं पाहून लगेच तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करू नका, अशाने तुमचा तोटा होऊ शकतो। त्यामुळे ग्राहकांना आपला तोटा नाही झाला पाहिजे, आपला फायदाच झाला पाहिजे, याच्यासाठी काय करायचं ते सांगतो। बघा या गोष्टी लक्षात घ्या। बघा जे अनुभवी सराफ असतात, वर्षानुवर्षे जे सोन्यावरती अभ्यास करणारे अनुभवी अभ्यासक असतात, तर त्यांच्या माध्यमातून ही गुपित माहिती समोर आलेली आहे। त्यांनी दिलेली गुपित माहिती जर तुम्हाला समजली तर तुमचा फायदा होणार आहे आणि तुम्ही दुसऱ्यांचा फायदा सुद्धा करणार आहात। तर एकंदरीत आता आपण बघून घ्यात की आजचे 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत, 22 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत, 18 आणि 14 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत ते आपण सविस्तर पाहणार आहोत। यासोबत प्रति अर्धा किलो चांदी 1 किलो चांदीचा भाव आज किती हजार रुपयांवरती आलेला आहे याची सुद्धा आपण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे सविस्तर माहिती ऐका, सविस्तर माहिती ऐकली की फायदा होतच असतो, परंतु अर्धवट माहिती ऐकली, अर्धवट सगळ्या गोष्टी केल्या की तुमचा तोटा होत असतो। त्यामुळे आपला तोटाच झाला नाही पाहिजे, फायदाच झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगत आहे। परंतु वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आणि आपल्या राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। ती महत्त्वाची माहिती सुद्धा लक्षात घ्या। बघा विचार करायला गेला तर तुमचा तालुका कोणताही असू द्या, तुमचा जिल्हाही कोणता असू द्या, तुमचं गाव कोणतंही असू द्या, बघा तुमच्या गावामध्ये सराफांचं दुकान असेल, तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये सराफांचं दुकान असेल आणि त्या दुकानामध्ये जर तुम्ही सोने खरेदी करायला गेलात आणि तुम्ही 24 कॅरेटचं सोनं त्यांना सांगितलं की 24 कॅरेटचं सोनं आम्हाला द्या, तर ते तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं देतील, तुम्ही पैसे देणार आणि घरी येणार। यानंतर काय होणार, काही कालावधी उलटला त्यानंतर तुम्हाला कळणार की आपल्याला 24 कॅरेटचं सोनं सांगून त्यांनी 22 कॅरेटचं सोनं दिलं, त्यामुळे तुमचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होत असतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपली फसवणूक झाली
झाली नाही पाहिजे। या ठिकाणी अशा पद्धतीने आपला कुठलाही तोटा झाला नाही पाहिजे। तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा। बघा 24 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं, 22, 18 आणि 14 याची माहिती मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहणारच आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट एकच आहे, तर ती गोष्ट म्हणजे काय की आपला तोटा नाही झाला पाहिजे, आपला फायदाच झाला पाहिजे। जर आपला तोटा होत असेल तर आपण कशामुळे सोनं खरेदी करायचं, तर बघा या ठिकाणी सांगायचं झालं तर 24 कॅरेटचं सोनं हे शुद्ध असतं। परंतु आपण या व्हिडिओमध्ये अगोदर भाव बघून घेऊयात। भाव बघितले की तुम्हाला सुद्धा समजून जाणार आहे। आता बघा 24 कॅरेटचा भाव 1,48,900 रुपये, 22 कॅरेटचा भाव 1,36,000 रुपये, 18 कॅरेटचा भाव 1,11,000 रुपये आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मुंबईमध्ये सुद्धा 1,48,000 रुपये सोन्याचा भाव सुरू आहे। म्हणजे सांगायचं झालं तर सोना डायरेक्ट सरासरी 35,000 रुपयांनी मागच्या 2 महिन्यांच्या तुलनेमध्ये घसरण झालेले आहे।